हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्ड्यामध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण आपले बॅच सुरू केली होती आणि आपला फर्स्ट लेसन चालू होता जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. त्यामध्ये आपलं आधी आपण बायसेक्टर्स बघितले, परपेंडिक्युलर बायसेक्टर बघितले, राईट. आता आपला आहे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. कन्स्ट्रक्शन म्हणजे आता माहिती आहे बांधकाम, ट्रायंगल कसा बनवायचा किंवा बनवू शकतो आपण ते बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ 3 साइड्स. म्हणजे कन्स्ट्रक्ट करायसाठी 3 साइड्स आपल्याला माहीत पाहिजे किंवा ते दिलेले असेल. तर 3 साइड्स आपल्याला दिले असेल, लेंथ दिली असेल, त्या लेंथच्या साह्याने म्हणजे त्याच्या मदतीने आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे. अगदी इझी आहे, अगदी इझी टॉपिक आणि अगदी इझी प्रॅक्टिस सेट आहे. फक्त थोडं बघा. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटरचं लेंथ दिली असेल. ओके, बेसिकली या ह्याच्यावर तुमची प्रॅक्टिस सेट आहे अगदी इझी प्रमाणे. तर काय करायचं, पहिले 1 सेंटीमीटर घेऊ, मतलब एक लेंथ घेऊन घ्यायची, काढून घ्यायची, स्केलनी काढायची, असं हाताने काढायचं नाही. आता माझ्याकडे मी दाखवू नाही शकत तसं, म्हणून आपल्या नॉर्मल बोर्ड आहे म्हणून. तर आपण एक 9 सेंटीमीटरची लेंथ काढली. आता काय करायचं, 8 सेंटीमीटर किंवा 7 सेंटीमीटरचा एक चॉपमध्ये काय करायचं, डिस्टन्स घ्यायचा. डिस्टन्स घेतल्यावर काय करायचं, एका पॉईंटवर ते तो 8 सेंटीमीटरचा, फॉर एक्झाम्पल आपण 8 सेंटीमीटरचा आपण डिस्टन्स घेतला चॉपमध्ये, कंपासमध्ये, त्या पॉईंटवर ठेवायचं, एक मार्क इथे टाकून द्यायचा. ओके. सेकंड, आता चेंज करून टाकायचं मेजरमेंट. आता आपण 7 सेंटीमीटरचं काढायचं. आता 7 सेंटीमीटरचं समजा काढतो म्हटलं, आता समजा 8चा इथे आला, 7चा इथे एक आला, मागे पुढे येऊन जाणार ते. आता याचं काढल्यावर पहिले मग काय करायचं, क्रॉस करून टाकायचं, असं एक ट्रायंगल मिळून जाईल. म्हणजे जे पॉईंट्स आहे ते पॉईंट इथे भेटून जाणार असे कुठेतरी. ठीक आहे. आता मी मेजरमेंटनी करून राहिलं, म्हणजे हँडच्या याच्यानी करून राहिलं, म्हणून मागे पुढे होत आहे. जेव्हा तुम्ही स्केल आणि कंपासचा यूज कराल तेव्हा ॲक्युरेट येऊन जाणार. मग आता समजा इथे ट्रायंगल आपला बनला, राईट. तर काय करायचं मग, आता हे किती झाली, 8 सेंटीमीटर, हे झाली 7 सेंटीमीटर. डायग्राम झाल्यावर त्याचे मेजरमेंट नक्की लिहून टाकायचे आणि नावं जर दिले असेल तर नाव पण लिहून टाकायचं. समजा ABCD असेल तर ABCD, नाव सोडायचे नाही, कारण की जे आपण इन्फॉर्मेशन दिली आहे तेच आपण कन्स्ट्रक्ट करून राहिलं. तर कोणत्या साईडचे काय मेजरमेंट्स आहे, कोणते वर्टेक्स आहे ते आलं पाहिजे बरोबर. ओके. आता आपला प्रॅक्टिस सेट 2 आहे, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ ट्रायंगल. आता आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचे, कन्स्ट्रक्ट करायचे. आता आपल्याला 3 क्वेश्चन दिले ज्यामध्ये त्याचं मेजरमेंट्स दिलं आहे आणि त्याचा यूज करून आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट आहे आपला ट्रायंगल ABC, म्हणजे ट्रायंगलचं नाव तर माहीत झालं आपल्याला ABC. त्यामध्ये 3 साईड्स दिले, त्याचं मेजरमेंट दिलं. आता पहिले आपण एक मोठी साईड घेऊन घेऊ AB. त्याचं मेजरमेंट किती आहे, 5.5. हे झालं AB. स्केलमध्ये 5.5 सेंटीमीटर मेजरमेंट घ्या आणि ड्रॉ करा लाईन. ठीक आहे. आता BC आहे, BC लेंथ आहे, त्याचं मेजरमेंट किती आहे, 4.2. आता काय करायचं मग, कंपासमध्ये मेजरमेंट घ्यायचं किती, 4.2 घेतलं तर लोखंडी पॉईंट इथे ठेवायचं B, कारण की BC काढतो आपण, C तर पॉईंट आता काढणार आपण, पण इथे कोणता आहे, B इथे अवेलेबल आहे. तर B पॉईंटवर पॉईंट ठेवा, म्हणजे तो काय म्हणते कंपास ठेवा आणि इथे कुठेतरी 4.2 येऊन जाणार. त्यानंतर एक आपला चॉप मिळाला. नंतर काय, ACचं मेजरमेंट किती आहे, 3.5. सेम मग कंपासमध्ये 3.5चं मेजरमेंट घ्या, इथे कुठेतरी मिळून जाणार, क्रॉस. मग काय करायचं, ते पॉईंट मिळवून टाकायचे. क्रॉस केलं म्हणजे लाईन खिचून टाकली आपण, ते मिळवून टाकले, झाला ट्रायंगल. आता AC किती आहे, हा पॉईंट कोणता झाला, C. आता AC किती आहे, 3.5 सेंटीमीटर. एकदा कन्स्ट्रक्ट झाल्यावर एकदा थोडं रिचेक म्हणून मेजरमेंट घेऊन घ्यायचं. ओके. हां, मेजरमेंट आता BC किती आहे, 4.2 सेंटीमीटर आणि AB किती आहे, 5.5 सेंटीमीटर. झालं आपला ट्रायंगल. आता होऊ शकते माझं, कारण की मी हँडनी काढून राहिलो, थोडं मागं पुढं होणार मेजरमेंट. तुम्ही आपलं स्केलनी आणि कंपासनी बरोबर करेक्ट करा. बिलकुल हळूहळू करायचं, स्लोली करायचं, पण छान करायचं, कारण की आपण प्रॅक्टिस करतो. नंतर B वाला काय,
7 सेंटीमीटर एस टी 7 सेंटीमीटर, टी यू 4 सेंटीमीटर, एस यू 5 सेंटीमीटर. मोठेवाली एक लेंथ घेऊन राहिलो मी बेस म्हणून. किती आहे ते 7 सेंटीमीटर. काय नाव आहे त्याचं, एस टी घेतलं. नंतर मेजरमेंट काय, टी यू. टी यू किती आहे, 4 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये 4 सेंटीमीटर घ्या, मेजर करा. टी यू आहे ना, मग टी पॉईंटवर ठेवा. टी पॉईंटवर 4 सेंटीमीटर इथे कुठेतरी येऊन जाणार, समथिंग लाईक दॅट. एक भेटला. त्यानंतर काय, एस यू. एस यू किती सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर. मग घ्या त्याच्यामध्ये मेजरमेंट किती, स्केलनी मोजा. स्केलनी बरोबर प्रॉपर मोजायचं, मागं पुढं करायचं नाही ना, तर एक्झाममध्ये होऊ शकते तुमचे मार्क्स कटणार. आता एस यू आहे, मग एसवर पॉईंट ठेवा, 5 सेंटीमीटर. कनेक्ट करून टाका. अरे कुठे चाललं तिकडे, झाला. आता हा कोणता पॉईंट भेटला आपल्याला, एस टी यू. एस टी यू. आता एस टी किती सेंटीमीटर होता, आपण लिहिलं 7 सेंटीमीटर. टी यू किती सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. म्हणजे इथे लिहून टाका 4 सेंटीमीटर, राईट. एस यू किती सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर. झालं. म्हणजे याचा अर्थ काय, जे जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिल्या त्या त्या इन्फॉर्मेशननुसार आपण ते वस्तू काढली आहे, ड्रॉ केली आहे, कन्स्ट्रक्ट केली आहे. म्हणून कधी पण डायग्राम काढताना जे आपण कन्स्ट्रक्ट करतो त्याची इन्फॉर्मेशन नक्की लिहायची. ते साईड असो, अँगल असो, कोणता रे असो, पॉईंट असो. ओके. आता थर्ड बिलकुल इझी आहे. सेम असंच आहे. 6चा बेस काढा किंवा कोणताही तुम्ही बेस घेऊ शकता आणि त्याचं मेजरमेंट घेऊन तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचं आहे अँगल. ठीक आहे. हा तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा क्वेश्चन आला की नाही तर. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. ड्रॉ आयसोस्केलस ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड 3.5 सेंटीमीटर इच. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे काय होते, ज्या ट्रायंगलच्या 2 साईड सेम राहते, सारख्या राहते. त्याच्यामध्ये बेस दिले आपल्याला 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड्स 3.5 सेंटीमीटर इच. म्हणजे बेस दिली आहे आणि इच म्हणजे 2 साईड किती मेजरमेंटच्या राहणार, 3.5 सेंटीमीटर. त्यामध्ये मग बेस किती दिला आहे, 5 सेंटीमीटर. अगदी इझी क्वेश्चन आहे. फक्त आयसोस्केलस ट्रायंगलचा अर्थ समजला पाहिजे तुम्हाला. नाही तुम्ही बघाल एकच क्वेश्चन, 2च साईड दिल्या आहे, तिसरी कशी काढू असं नाही. थोडं दिमाग तर लावावं लागेल आणि अभ्यास तर करावाच लागेल. बेस दिला किती, 5 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर इच. आता काय करायचं मग, कंपासमध्ये आपलं 3.5 सेंटीमीटर मेजरमेंट घ्या. कुठेतरी असं येऊन जाणार. तुम्ही स्केलनी कराल तर बरोबर येणार. मग काय करायचं, इथे क्रॉस मिळाला, हे भेटून जाणार असे. मग हे किती झालं, 5 सेंटीमीटर आपण लिहिलंच आहे. हे किती झालं, 3.5 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर. अगदी इझीपणे. आता हे लिहिणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला नेहमी सांगून राहिलो आहे मी, कारण की जे दिलं आहे ते लिहिणं गरजेचं आहे. कारण त्यांना पण माहीत झालं पाहिजे आपण कुठची साईड कुठं काढली. तर नाव देत असेल तर मी लिहून टाका मग, SUV. हा झाला आपला आयसोस्केलस ट्रायंगल. 2 साईड सारखे आहे आणि एक वेगळी साईड आहे. झालं 3. आता नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. ड्रॉ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 6.5 सेंटीमीटर. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, ज्याच्या तिन्ही साईड सारख्या राहते. ज्याच्या तिन्ही साईड सारख्या राहते त्याला काय म्हणतो, इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणून 1च सेंटीमीटर दिली आहे बघा, एकच लेंथ दिली आहे 6.5 सेंटीमीटर. मग सेम तेच. मग काय करायचं, बेस काढला 6.5 सेंटीमीटर. कंपासमध्ये 6.5 सेंटीमीटर मेजरमेंट घ्या. हे 6.5, हे 6.5. कनेक्ट करून टाका मग ट्रायंगल आपला. हे किती झाली, 6.5 सेंटीमीटर, 6.5 सेंटीमीटर. चला याला पण नाव देऊ शकता, X, Y, Z. आता इथे दिले तर नाही, मी माझे जे लिहितो, जर दिले असते तर आपण नाव पण लिहिले असते ट्रायंगलचं, कारण की ते पण महत्त्वाचं आहे. अदरवाईज तुमचे मार्क्स काढू शकते एक्झाममध्ये वगैरे. ठीक आहे. म्हणून हे छोट्या छोट्याशा गोष्टी खूप लक्षात ठेवावं लागते. आता आपला फायनल क्वेश्चन काय आहे, कुठं फायनल क्वेश्चन, चूज द लेंथ ऑफ द साइड्स युअरसेल्फ अँड ड्रॉ 1 इक्विलॅटरल ट्रायंगल, 1 आयसोस्केलस ट्रायंगल अँड 1 स्केलियन ट्रायंगल. आता 3 प्रकारचे 3 अँगल तुम्हाला स्वतःच्या मताने काढायचे आहे. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे ज्याचे 2 साईड सेम राहते, या टाईपचा. कोणती पण
बेस घेऊन घ्या आणि कोणते दोन साईड्स सारखे घेऊन घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक 7 सेंटीमीटरचा बेस घेऊ शकता, राईट. 5 सेंटीमीटरचे दोन साईड घेऊ शकता. इच बेस 7 सेंटीमीटर घेतला आणि 5 सेंटीमीटरचे दोन साईड्स घेतले असे सारखे. बेस 7 सेंटीमीटर, साईड 5 सेंटीमीटर. नंतर काय, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे याच्यासारखं. कोणती पण एक साईड घ्या, त्याचा बेस बनवा आणि त्याच सेम मेजरमेंटचे दोन्ही साईडून कंपासचे जे क्रॉस करून टाका आणि ते मिळवून टाका, ट्रायंगल बनवून जाते. स्केलेटन ट्रायंगल म्हणजे तिन्ही पण साईड वेगळे वेगळे. फॉर एक्झाम्पल एक घ्या 7 सेंटीमीटर, एक घ्या 5 सेंटीमीटर, एक घ्या 6 सेंटीमीटर. कोणाला पण बेस बनवून टाका. नॉर्मली मोठ्या नंबरला बेस बनवा, 2 नंबरचे बाकी साईड काढून घ्या. बिलकुल इझीपणे. तर हे होतं तुमचं प्रॅक्टिस सेट 2. कारण की इझीच आहे, कारण की तुमची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे, राईट. म्हणून तुम्हाला मी 4th वाला क्वेश्चन होमवर्क दिला. ठीक आहे. तर मित्रांनो हा होता प्रॅक्टिस सेट 2. होप तुम्हाला सर्व समजलं असेल आणि कन्सेप्ट समजला असेल. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना. सांगा त्यांना व्हिडिओजबद्दल आणि आपल्या चॅनलबद्दल. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये न्यू प्रॅक्टिस घेऊन. तोपर्यंत बाय.